आर्वी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम चालू आहे। त्याचवेळी काम करीत असताना शहरातील अनेक रस्ते हे पूर्ववत करून न दिल्याने पावसाने त्यावरून चालणे दुरापास्त झाले आहे। एवढेच नाही तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती भरलेले मोठमोठी टिप्पर विनापरवाना शहरातील रस्त्यावरून जात असल्याने रस्ते पूर्णतः खराब झाले आहे। दुचाकी तर सोडाच पायदळ जाणेही कठीण होऊन गेले आहे। या संदर्भात प्रहार संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा सुस्त प्रशासनाने काही तोडगा काढला नसल्याने 15 एप्रिल रोजी प्रहार संघटनेचे बाळाभाऊ जगताप यांनी या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासाठी स्वतःला गटाराच्या बंदिस्त डंपरमध्ये कोंडून घेत अभिनव आंदोलनाचा मार्ग निवडला। आंदोलन स्थळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी भेट देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक बोलाविली आहे व सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले। त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र अजूनही यावर जर तोडगा काढला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळात करण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे बाळाभाऊ जगताप यांनी सांगितले। आणि दीड महिन्यापासून असलेल्या गटर लाईनीच्या कामात अपूर्ण काम हे आहे। गटर लाईन चे चांगले रोड रस्ते खोदले आणि रस्ते खोदून याने निवळ माती भरली त्यात। आता कालपासून पाऊस सुरू झाला इथं, तर पावसामुळे तो रस्ता पूर्ण खराब झाला। आम्ही गेल्या 15-20 दिवसापासून ओरडून राहिलो का याच्यात बुरून टाका आणि पॅचेस करा, परंतु त्याने आतापर्यंत केले नाही। म्हणून मी 2-3 दिवसापासून फोन करून राहिलो, MGP वाल्याला करून राहिलो, नगरपालिकेला करून राहिलो का हे रस्त्याचं काम लवकरात लवकर करा। पाऊस जर आला तर आम्हाला जाणं येणं मुश्किल होईल। आज या रस्त्याची अशी परिस्थिती झाली का पाणीपेक्षा हा विकार आला आहे आमचे। येणं जाणं काल 20 ते 25 गाड्या बाहेरच राहिल्या आमच्या रस्त्यांना, फसल्या गाड्या, मोठ्या गाड्या निघून राहिल्या नाही। म्हणून त्याच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ आम्ही हे लक्षवेधी उपोषण सुरू केलेलं आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।